नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. निवडणूक संपलेली आहे, त्यामुळे आता मी मुद्दाम मी म्हणत नाही, गुलालचे एपिसोड वेगळे असतीलच, पण TV10 ह्या निवडणुकीनंतर आपल्या स्वतःमध्ये TV10 ह्या चॅनलमध्ये माझ्यामध्ये मी बराच बदल आणणार आहे. बऱ्याच जे सबस्क्रायबर आहे त्यांच्याशी डायरेक्टली मी जुळणार आहेत. आमचे 6,000 ह्या गुलालनं इतकं भरघोस सबस्क्रायबरही दिले, पण सगळ्यात महत्त्वाचं आवडलं म्हणजे कॉमेंट्सही दिले. अर्थात हे निवडणुकीच्या अगोदर चालू होतं. MIDचा जो इश्यू TV10नं उचलला होता त्यात तर अगदी 50,000च्या आसपास आम्हाला व्ह्यूज मिळाले आणि सबस्क्रायबर 100च्या पुढे मला मिळाले. आणि ह्या एका 20 दिवसामध्ये लिटरली साधारणतः 5,200-300 काहीतरी होते माझे, ते 6,000 आणि एका दिवसात काल तर 100 वगैरे मिळाले. सांगायचा मुद्दा हा आहे मित्रांनो की TV10 आम्ही आणखीन जरा सिस्टमॅटिकपणे पुढे नेणार आहोत. एवढं मात्र मी राजकारणामधलं म्हणजे आता जे काय गुलाल हे केलं माझं जे सदर होता, तर BJPकडनं मी सुसूत्रता म्हणजे ज्याला प्लॅनिंग करणं, आणि त्या प्लॅनिंगमध्ये भरपूर काय गोष्टी असतात की आपण हे जे करतो सगळं माणसासाठी करतो, तर ह्युमन सायकोलॉजीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आणि ती कशी वर्क करते, काय करते आणि कसे प्लॅन करायचे, मायक्रो आणि मॅक्रो हेही मी त्यांच्याकडनं शिकलेलं आहे. म्हणजे कळालेलं आहे मला. मी शिकलेलो असं म्हणत नाही, कारण का मी अजून म्हणेन की जिथं काही म्हणजे कुठली घटना घडते त्याला काहीतरी कारण असतं, आणि जर कारण नसेल तर ते राजकारण असतं, आणि राजकारण हे माझ्या कळण्याच्या पलीकडं आहे, आणि ह्याला मी काही कारण देणार नाही. तर असो, पुन्हा एकदा आम्ही असंच म्हणलेलं आहे की चलो हम अपने औकात पे आते हैं. महानगरपालिका PMC प्लीज मेक इट क्लिअर ह्या मुद्द्यावर आम्ही आता इथनं पुढचं म्हणजे मागं जे राहिलेलं काम तेच पुढं नेणार आहोत. महानगरपालिका म्हटलं की पुण्यातील नागरिकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. तिकडचे प्रश्न जरी सुटले ना, तर नागरिकांचं त्याबरोबर माझंसुद्धा जगणं सुसह्य करायचं आपल्याला, की त्यांना म्हणजे ते ड्रेनेजचा प्रॉब्लेम असू दे, रस्त्याचे जाम होणं प्रॉब्लेम असू द्या, ट्रॅफिक असू द्यात, पर्यावरण असू द्यात, मग त्याच्यामध्ये नदी येते, हवामान येतं, झाडं तोडणं वगैरे हे सगळे येतं, तुम्हाला ते सगळं माहिती आहे. त्याचबरोबर प्रॉपर्टी टॅक्सचे जे काही 40% वगैरे हे गोंधळ आहेत ना, हे शक्यतो कमी करायचा प्रयत्न करणार. त्यामुळे आम्ही सुसूत्रता ज्याला म्हणतात ना, अगदी सिस्टमॅटिक आणायचा प्रयत्न करणार आहे. आम्ही अगदी टार्गेट सगळे HOD जे काही विभाग प्रमुख आहेत महानगरपालिकेचे, त्यांना त्यांच्या माहितीसहित आम्ही त्यांना हा प्रश्न विचारणार आहे की प्लीज मेक इट क्लिअर. पहिला प्रश्न आम्हाला त्यांना हाच असणार की तुम्ही आम्हाला याचं उत्तर देणार आहात का नाही देणार, आणि त्यांनी दिलं तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, नाही दिलं तर तसंही पोहोचवणार आहे. कुठले अधिकारी काय उत्तर देतात हे बघूया, आणि उत्तर म्हणजे त्यांच्याकडे काही कारण नसेल तर समजायचं की राजकारण. तर ह्या पद्धतीनं आम्ही म्हणजे पुढे जाणार आहोत. त्याचबरोबर TV10 आणखीन पब्लिक फोरम म्हणजे लोकांचं आम्ही ऐकल्याकडं आमचा कल जास्त असणार आहे. मागेही ऐकत होतो आणि त्यांचं ऐकलेलं बाकीच्या लोकांपर्यंत आम्ही पोचवत होतो. अधिकाऱ्यांचं म्हणणं आम्ही पोचवत होतो. आम्ही अधिकाऱ्यांचंही म्हणणं ऐकणार, नागरिकांचंही म्हणणं ऐकणार. त्यामुळं TV10 हे आणखीन त्याची व्याप्ती तर वाढलेली आहे, आमच्यावर जबाबदारीसुद्धा वाढलेली आहे. TV10 हे यूट्यूबच्या जगामधलं म्हणजे मी ते नंबरच्या गेममध्ये नाही आहे, पण आम्ही खूप प्रामाणिकपणे धडपड करणार आहे एवढं तुम्हाला आश्वासन देतो. आणि तिथेही कुठं माणूस म्हणून कुठेही कमी पडत असाल तर तुमचा अधिकार आहे, तुम्ही सबस्क्राईब केलं असं नाही तर नसो तर तुमचा अधिकार आहे मला सांगण्याचा. मला कॉमेंट करा. मी सगळे कॉमेंट, खास करून गुलालमध्ये इतके छान आणि भरपूर अगदी विरोधी कॉमेंट आले, त्यामध्ये माझं असंही म्हणणं आहे की हे कुठलेही जे आम्ही करतोय ते आहे यूट्यूबमार्फत. तर अगोदर यूट्यूबला समजून घ्या, त्याच्या पद्धती समजून घ्या. सबस्क्राईब करणं म्हणजे काय होतं नक्की हे समजून घ्या. आम्हाला फायदा मिळण्यापेक्षा तुम्हाला काय त्याचा फायदा मिळतो. त्यानंतर ते बेल आयकॉन दाबा वगैरे असं म्हणतात, तुम्हालाही कळतं की आमचं जे काही पोस्ट आहे तुम्हाला बघायची असते काही, तर ती तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल, तुमचा कुठला मिस होऊ नये. आणि यूट्यूबचं सगळ्यात चांगलं काय आहे, तुम्हाला बघायचं असेल तर बघा, नसेल बघायचं तर स्किप करा. इतकं सोपं गणित आहे. आणि कॉमेंटला मी नेहमी म्हणतो की हे ना डायलॉग असला पाहिजे. आम्ही जे म्हणतोय ते तुमच्याकडून पोचतंय का नाही, त्यामुळे तुमचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आमच्यापर्यंत पोचायला हवं.
तर अशा पद्धतीने असणार आहे. त्यामुळे यातलं एक आणखीन महत्त्वाचं मी पाऊल घेतलेलं आहे. थोडंसं अवघड वाटतंय मला, पण तरीही पत्रकाराचा प्रतिकार याच्यामध्ये आम्ही पत्रकारांना म्हणजे माझे जे संबंधित मित्रमंडळी आहेत त्यांच्याही मुलाखती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. आणि त्याचबरोबर मी माझ्या स्वतःचा डेली व्लॉग म्हणजे मला काय अडचणी येतात, एक पत्रकार या नात्यानं मला काय त्रास होतो, काय अडचणी येतात. मी सुद्धा पत्रकार जरी असलो तरी एक नागरिक आहे. तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात ते मला म्हणजे रस्त्याने जाताना अगदी महानगरपालिकेत जायचं असेल तर रस्ता जाम झाला तर मी वेळेवर जाऊ शकत नाही, प्रेस कॉन्फरन्सला वेळेवर जाऊ शकत नाही. त्यानंतर पर्यावरण आहे, तर हे सगळं जे चालू आहे. आणि सगळ्यात फायदा चांगला काय माहिती आहे का, की आमचा ह्या मंत्री लोकांशी, ह्या अधिकारी लोकांशी आणि नागरिकांशी सगळ्यांशी टचमध्ये असल्यामुळे त्यांचं काय म्हणणं हे सगळं जाणून घेऊन त्याचं एक संकलन करून एका चांगल्या पद्धतीने आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. तर हे सगळे बघत राहा. पत्रकाराचा प्रतिकार, त्यानंतर आणखीन एक मी विसरायच्या अगोदर सांगतो की कदाचित मी लाईव्हचा प्रयोग आम्ही पुढच्या 2 दिवसातच करणार आहे. तर लाईव्हही येणार आहे. त्याच्या अंतर्गत तर अगदी म्हणजे त्याला मी नाव द्यायचा असा विचार केलेला आहे, मी अँड माय सबस्क्रायबर. तर हा चॅनल ना मराठी आहे, ना हिंदी आहे, ना इंग्लिश आहे. जी भाषा लोकांना कळते त्या भाषेमध्ये आणि जी भाषा आम्हाला बोलता येते त्या भाषेमध्येच आम्ही सांगायचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यामुळं मी अँड माय सबस्क्रायबर हा एक विषय असणार आहे. तर सबस्क्रायबरला आम्ही खूप महत्त्व देणार आहोत. त्यानंतर त्यांना काही म्हणजे आमचं आय कार्डही आम्ही काही लोकांना देणार आहोत. काही नुसते सबस्क्रायबर राहिलेले नाही आहेत, इतकं छान काम करतात. आम्हाला सल्ला देणं हे सुद्धा एक फार मोठं काम आहे. तर ते देत असतात. तर ह्या लोकांना आम्ही थोडंसं अधिकृतही करणार आहे. याची गरज नाही, मी परत एकदा सांगतोय. तुम्हाला जर चांगलं काम करायचं असेल तर कुठल्याही पदाची, कुठल्याही सर्टिफिकेटची, कुठल्याही आय कार्डची गरज नाही. तुम्हाला चांगलं काम करा, ते करा आणि त्याचं समाधान तुम्हाला मिळणार आहे. हा त्याचा रिटर्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. ह्या दृष्टिकोनातच आम्ही काही लोकांशी जुळणार आहोत. तर आता डेली ब्लॉगमधला हाच आमचा आजचा सुरुवात आहे. आज कदाचित मी महानगरपालिकेमध्ये जाणार आहे, त्याचंही मी तुम्हाला नंतर माहिती देत राहणार आहे. तुम्ही बघत राहा. दिवसाला 1 होऊ शकतं किंवा 10 दिवसाला माझा 1 ब्लॉग पडू शकतो किंवा दिवसाला 4 होऊ शकतात, सॉरी. तर अशा पद्धतीनं असेल तर तुम्हाला तेही कसं वाटतंय तेही मला सांगा. कुठल्या अधिकाऱ्यांना मी भेटणार आहे, काय मुद्दा आहे याच्यासहित मी करणार आहे. मागेही मी केलेलं आहे, पण आता जरा याला जास्त सिस्टमॅटिक करायचा माझा विचार आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. कृपया करून ह्या मुद्द्यावर सुद्धा कॉमेंट करा म्हणजे आम्हाला कळतं. धन्यवाद मित्रांनो. आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.